मी विजय बाबूंचं आणि लोकमत समूहाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक संकल्प केला होता या कस्तुरचंद पार्कमध्ये भारताचा तिरंगा झेंडा उंच उंच असा सर्वांना अभिमान वाटेल, स्वाभिमान वाटेल असा फडकताना दिसला पाहिजे। निश्चित त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या, त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला। जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हाच अडचणी जास्त असतात, वाईट कामाला कधीच अडचणी येत नाहीत। त्यामुळे निश्चितपणे तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत होतात आणि त्यातनं या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा झेंडा या ठिकाणी लागलेला आहे। कारण म्हणजे पूर्वी आपण परदेशात जायचो तर अनेक युरोपच्या देशांमध्ये त्यांचे झेंडे मोठे मोठे उंच उंच हे पब्लिक प्लेसेसवर सार्वजनिक स्थळी आपल्याला फडकताना पाहायला मिळायचे आणि त्यातनं एक वेगळ्या अशा प्रकारची अनुभूती आपल्याला व्हायची आणि त्यावेळी असं वाटायचं की आपल्याही देशात हे झालं पाहिजे। पण दुर्दैवाने अनेक वर्ष आपल्या फ्लॅग कोडच्या काही अडचणी सांगितल्या जायच्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते होत नव्हतं। पण नंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिले आणि त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी 365 दिवस फडकू शकेल अशा प्रकारचे झेंडे लावण्याची मुभा आपल्याला मिळाली आणि आज आपण पाहतोय की जी प्रमुख आपले शहर आहेत या शहरांमध्ये अशा प्रकारचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। नागपूरला देखील अशाच प्रकारची एक मला असं वाटतं नितांत आपला स्वाभिमान त्या ठिकाणी जो काही आहे त्या स्वाभिमानाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याकरता अशा प्रकारचा झेंडा लावण्याची आवश्यकता होती आणि लोकमतने ते काम हातामध्ये घेतलं। खरं म्हणजे सुरुवातीला आमचे बालाभाऊ ज्यावेळी त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते तर त्यांनी देखील निर्णय केला होता अशा प्रकारचा झेंडा लावायचा। पण ज्यावेळेस लोकमतने निर्णय केला त्यावेळेस मला आठवतं मी बालाभाऊंना सांगितलं होतं की लोकमत समूह हे करतो आहे त्याच्यामुळे तुम्ही आता 2-2 ठिकाणी करण्यापेक्षा हे योग्य ठिकाण आहे, या ठिकाणी ते झालं पाहिजे। आणि त्यानंतर मग लोकमतने पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या।